नमस्कार. आपकी अपनी चहेती स्वाती आफळे. बघा, विरंगुळा हास्य योगा मंडळ, बालाजी हास्य योगा मंडळातर्फे आपले सर्वांचे स्वागत. ऊन वाढलंय त्यामुळे खूप अंगाची ल्याई होतीये. सर्वजण स्वतःच्या कामामध्ये बिझी आहेत संसारात. मी पण माझी ड्युटी हे करते, बजावून राहिली आजीची. मी माझ्या नातवाला बघायला आलेली आहे. इझिली करते सगळं. आता मी एकटी आहे म्हणून म्हटलं जरा आपण आपला एन्जॉय करूया. कारण हा काला खट्टा आहे, काला खट्टा. हा बघा दाखवते, गोळा बघितलं का? तर म्हटलं त्याचा हास्य का नको होऊन जायला पाहिजे. काला खट्टा खातात ना. हे बघा, आता गवत बघा, हा बर्फ आहे. हा बर्फ आहे. हे बघा गवत बघा. झाला की नाही मस्त? गोळा हास्य, बर्फ गोळा हास्य म्हणजे आईस लाफ्टर. तोंडात घेतलं की असं होतं. हे का गरजेचं आहे तुम्हाला सांगते. मी आत्ता मुद्दाहून हा व्हिडिओ बनवायला घेतलाय. ज्या वेळेला आपण उन्हात बसमध्ये असतो, टॅक्सीत असतो, कुठेही असतो, कुठल्याही वयाच्या येणार, उन्हाळ्यामध्ये शीतकाली प्राणायाम करायला पाहिजे. आपलं शरीरातनं पाणी निघून जातं आणि नेहमीच आपण आपल्या घरात बसू शकणार नाही. आपल्याला कामाच्या निमित्ताने कुठल्याही वयाच्या याच्यात इमर्जन्सीत आम्हाला इमर्जन्सीत निघायलाच पाहिजे. कधी कधी निघावं लागतं. तर शीतकारी उद्गीत प्राणायाम, शीतकारी खास करून असं केलं की नाही, हा प्राणायाम तुम्ही करा. बसमध्ये उभे आपण करू शकतो, नाही तर चक्कर येण्याची शक्यता जास्ती असते. मग आपल्या हेल्थची काळजी आपण का नाही घेऊ, असं माझं म्हणणं आहे. लक्षात आलं का? आहे ना. आता मी गोळा खाता मी माझी एकटी म्हटलं ना, मी निसर्गाच्या सान्निध्यात असते. नंतर कवी संमेलनात जाते, पुरस्कार घ्यायला जाते. तिथे लाफ्टर हास्य योगाचा प्रचार आणि प्रसार करतच असते. रायगड जिल्ह्याची कर्तव्यदक्ष पोलीस मित्र नाशिक फाउंडेशनची रायगड जिल्ह्याची महिला संघटक आहे. थोडी तब्येत जपून मी कामं करत असते, पण कामं मात्र अविरतपणे माझी कामं चालू आहेत. मी शांत बसत नाही. बरं काय, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तर म्हातारे झालेत, आता तुमचं काय? हा जो तरुण पिढीचा प्रश्न आहे ना आत्ताच्या, तुम्हाला एक सांगते मी, म्हातारे झाला नाही, तरुण पिढीला बोलू द्या. कशाला काय हे पाहिजे, ते पाहिजे, तुम्हाला कशाला खर्च करायला पाहिजे, हे उत्तर मला मिळतात. बरं का? म्हातारे झालात, हे कपडे कशाला घालायला पाहिजे, ते कपडे कशाला घालायला पाहिजे, हे पण मला ऐकायला मिळतं. पण एक लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही शेवटचा श्वास घेत नाही ना, तोपर्यंत आपलं स्वतःचं कॅरेक्टर सोडायचं नाही. हे मी या मताची आहे. म्हातारे झालो म्हणजे का म्हातारे झालो आम्ही जगायचं नाही का, हा प्रश्न आहे माझा तरुण पिढीला सगळ्याच. बरं का? हा प्रश्न आहे माझा. तर हे वापरणं सोडून द्या. आज ना उद्या तुम्ही पण आमच्या लेवलला येणार आहात. तुम्ही आत्तापासून जर आम्हाला म्हातारे बोललात ना, तर लहान नातवंड पण तेच ऐकणार आणि तेच शब्द तुम्हाला वापरतील. हा माझा राग आहे. हा माझा राग आहे आजच्या तरुण पिढीवर. मग कोणी का असे ना, तरुण पिढी समोरची माझी, व्हॉट्सो एव्हर, आय डोंट केअर. जो कोणी ऐकेल तो ऐकेल, मला नाही घेणं त्या गोष्टीशी. पण याच्या वाक्यावरती माझा राग आहे आणि मी त्याला पूर्णपणे विरोध करते. की
तुमचं काय राहिलंय या गोष्टीशी मी सहमत नाही. आत्ता तुम्ही तरुण आहात, आमच्याच वयाच्या पेक्षा म्हातारे व्हाल तुम्ही पण आमच्याच याच्यात. मग तेव्हा तुमची मुलं बोलतील ते चालतील का? हे कुठले संस्कार तुम्ही पेरून राहिलायत तुमच्या मुलांवरती आम्हाला बोलून? तर ज्येष्ठ नागरिकांनो, तुम्हाला मला या व्हिडिओद्वारे सांगायचं आहे, स्वतःची उन्हाळ्यात काळजी घ्या. सगळ्यांनीच काळजी घ्यायची असते. पण शेतकरी प्राणायामचा हसत हसत शेतकरी असं मी तर म्हणेन बसमध्ये असाल ना, जिथे असाल तिथे पब्लिकला पण हसवा. मी करते काम ते. मला जिथे जिथे चान्स मिळतो ना तिथे तिथे मी हास्य योगाचा प्रचार आणि प्रसार करत असते. समोरच्याला काय बोलायचंय ते बोलू द्या. स्वतःचं कॅरेक्टर स्वतः जपा. आणि ज्या दिवशी तुमचं कॅरेक्टर मरेल ना तुमचं, त्या दिवशी तुम्ही जिवंतपणे मृत्यू आहात, हे लक्षात ठेवा. तुमचा जिवंतपणी मृत्यू आहे. म्हणून स्वतःचं कॅरेक्टर सोडू नका अजिबात. कुठल्या तरी एका साऊथ इंडियन पिक्चरमध्ये पण कोणीतरी बोललेलं आहे, खुद का कॅरेक्टर मत छोड़ो, लास्ट अपना ब्रीथ तक, जब तक आप मरते नहीं तब तक अपना कॅरेक्टर मत छोड़ो. कुठल्या तरी याच्यात आहे पिक्चरमध्ये. आणि मी पण त्याच मताची आहे. तुम्हाला जे घालायचं ते घाला. त्याची केअर करू नका. तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे, आवडेल, कम्फर्टेबल वाटेल, तुम्हाला जे आवडेल ते करा आणि घाला कपडे. कोणाला काहीही बोलू द्या आणि स्वतःची काळजी घ्या, बरं का? मी जुमानत नाही. हो, मी जुमानत नाही. जे कर्तव्य करायचे ते कर्तव्य केले, अजूनही करून राहिली आणि शेवटच्या क्षणापर्यंत माझे कर्तव्य चालूच राहणार. पण स्वतःचं कॅरेक्टर सोडू नका. परत एकदा शेतकरी प्राणायाम. हो हो, हा हा हा. चला, सलाम. बाय, टेक केअर. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला कॉमेंट्स पाठवा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढे जाऊ द्या. लिंक दुसऱ्यांना पाठवा. बाय, धन्यवाद.